6 बाळवा गेल्यानंतर आम्ही लांजेवारच्या घरी जाऊन पोहोचलो. त्याने आम्हाला 3 दिवसाचे कार्य दिलं. त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझी पत्नी, मी लहानशा लेकरासारखा तिला रात्रभर धरून बसत राहत होतो. ते 3 दिवसाच्या कार्यामध्ये उठून चालायला लागली आणि कामधंदे करायला लागले. तेव्हा माझं या मार्गावर विश्वास बसला आणि मी अटूकपणे पालन केलं. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे अटूकपणे पालन केलं आणि शब्दानुसार बाबांच्या प्रत्येक नियमानं मी वागत गेलो. पण मी आज सुखी समाधानी आहे. आणि आमच्या लांजेवार साहेबांनी मला सांगितलं मी होतं का तरी मी 2 वर्ष तरी औषध चाललीच गॅपची. तर त्यांनी मग मला लांजेवाडी म्हणलं, दादा म्हणते तू आता हे औषध पाणी बंद करून दे, जो व्हायचा तो पाहिला जाईल. मग मी ते औषध पाणी बंद केलं. असे माझे 3 वर्ष भोगून गेले. 3 वर्ष भोगून गेले तरी मी अजूनही एक म्हणजे अर्धा समजा साल नाही का म्हणजे कच्चीच राहिलं. म्हणजे असं 3.5-4 वर्ष कच्चीच राहिलो. मी त्यागाचे कार्य पकडलो. तर त्यागाच्या कार्यामध्ये मला चांगले अनुभव आले आहेत. कमी आणि सांगू शकत नाही असे अनुभव आहेत माझ्यापाशी. पहा, ह्या त्यागाच्या कार्यामध्ये म्हणजे या मार्गात सांगतो, तो जरी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे कठोरपणे जर पालन करत असेल तोच या मार्गामध्ये टिकू शकते, अन्यथा टिकू शकत नाही. आणि संगत चांगल्याची असावी, नाहीतर संगत मार्गात येतात आणि दारुड्याची संगत करतात. हा चुकीचा पात्र आहे. त्याला नाही का जो मार्गात ज्याच्यासाठी येतो त्याला ते दुःख जाऊन पोहोचतात. ही अशी मार्गाची कंडिशन आहे. पहा, मी 42च्या कार्यामध्ये माझे 25 ते 30 दिवस भोगून गेले. राहिले 15 दिवस बाकी. या 15 दिवसामध्ये मी चांगल्या त्यागाच्या कार्यामध्ये बिलकुल निचंत आहे. कोणत्या तब्येत पाणी पूर्ण स्ट्रॉंग होते आमच्याल्या. माझी पत्नीला तिची बीपी म्हणजे छाता भरून आल्या का जातात, तिला नाही का सहन